असताना दरवाढ करणे म्हणजे हा अन्यायकारक होता आणि त्यांनी जे दरवाढ लागू केलं होतं त्याला या 20 तारखेपर्यंत स्थगिती होती. परंतु महापालिकेच्या महापौरांनी आज जो निर्णय घेतला आणि संपूर्ण सभागृहाने निर्णय जो घेतला तो 8,000 रुपयाचा त्यांचा जो दर होता तो आम्ही 8,000वरनं 4,400 6,500चा जो दर होता तो 2,250 2,300 आणि 3,000 जो दर होता तो 1,500 रुपये म्हणजे जवळजवळ त्यांच्यापेक्षा निम्म्याप्रमाणे करून आज त्यांनी जो लावलेला जो अनाठाई जो दर होता तो आज ह्या महासभेने संपूर्ण महासभेने महापौरांनी आज तो कमी केलेला आहे. कुठल्याही प्रकारची दरवाढ करवाढ कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस या आज महासभेमध्ये मंजूर झाले नसून जे दर पूर्वीचे कायम होते त्याप्रमाणेच कायम आहे. प्रशासनाने ठोस भूमिका घेतलेली आहे कारण का आयुक्त महोदयांनी आमचे प्रश्न चालू असतानाच सांगितलं की याबाबत विशेष बैठक महापौरांच्या दालनामध्ये बसून संबंधित कॉन्ट्रॅक्टर संबंधित अधिकारी यांची सोमवारी बैठक होईल आणि 1 नंबर ते 5 नंबर ह्या सगळ्या ठिकाणी कारवाईला वेग येईल. मला असं वाटतं की आजच्या महासभेनंतर प्रशासकाचे आणि प्रशासनाचे कान उघडलेले आहेत आणि आता ते डोळे नीट उघडे ठेवून काम करतील एवढं मात्र मी नक्की सांगतो. नहीं 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 हमने कोई भी दर वाढ नहीं की है. आप ठीक से देखिए कि ये 8,000 रुपए का जो रेट था वो हमने कम कर दिया है. जो 6,500 का रेट था वो हमने कम कर दिया है. इसमें कोई बढ़ोतरी नहीं की है. जो नाम मात्र बढ़ोतरी की है उस हिसाब से 4,500 2,300 और 1,500 ये कोई बढ़ोतरी नहीं है. देखिए जो महा प्रशासन ने जो दरवाढ की थी उसको आज अगर हम लोग नहीं बोलते तो कायम होता था और ये शहर के प्रति अन्याय होता था. मगर हमने किसी के ऊपर भी अन्याय नहीं किया है और सभी वार तो की नहीं है. हमने कोई भी दरवाढ नहीं की है. देखिए कि आपने सारी महासभा देखी. इस महासभा के विषय में आपने देखा कि दरवाढ के लिए प्रस्ताव जो आया था वो पूरी तरह से हमने खारिज कर दिया है. कोई भी प्रकार का टैक्स में और पानी में हमने दरवाढ की नहीं है.